तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये येणारे जे क्वेश्चन्स आहेत प्रश्न आहेत ते येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे क्वेश्चन्स असणार आहेत आणि त्यामुळे सर्वात पहिली एक रिक्वेस्ट आहे या सुपर क्लासला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। जे क्वेश्चन्स आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे आणि चॅनलवर पहिली वेळेस आला असेल तर सबस्क्राइब जरूर करून घ्या अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी। आणि या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक आपल्याला नक्कीच करायचं आहे। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर असा आहे, तिरंगी झेंड्यामध्ये अशोक चक्र कोणत्या वर्षी समाविष्ट करण्यात आलेले होते? तिरंगी झेंड्यामध्ये अशोक चक्राचा समावेश हा कोणत्या वर्षी करण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील 22 जुलै 1947 या वर्षी या दिवशी जे आहे तिरंगी झेंड्यामध्ये अशोक चक्राचा समावेश झालेला आहे। पुढचा प्रश्न, चंद्रशेखर मांढरे वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते सांगायचं आहे। चंद्रकांत मांढरे वस्तुसंग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये चंद्रकांत मांढरे वस्तू संग्रहालयाची स्थापना झालेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे, शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचे वस्तू संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वस्तू संग्रहालय स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न, राजा केळकर वस्तू संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? राजा केळकर वस्तू संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये राजा केळकर वस्तू संग्रहालयाची स्थापना झालेली आहे। पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेच्या अंतिम संकल्पाला कोण मान्यता देत असते ते सांगायचं आहे। जिल्हा परिषदेच्या अंतिम संकल्पास खालीलपैकी कोण मान्यता देत असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, स्थायी समिती ही जी समिती आहे जिल्हा परिषदेच्या अंतिम संकल्पास मान्यता देत असते। पुढचा प्रश्न, मुळा मुठा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे? मुळा व मुठा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये मुळा व मुठा या दोन नद्यांचा संगम झालेला आहे। पुढचा प्रश्न, गोदावरी व प्रवरा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे? गोदावरी तसेच प्रवरा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, टोके या ठिकाणी जे आहे गोदावरी तसेच प्रवरा या दोन नद्यांचा संगम झालेला आहे। पुढचा प्रश्न, गोदावरी व प्रवरा या दोन नद्यांचा संगम झालेले टोके हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? गोदावरी तसेच प्रवरा या दोन नद्यांचा संगम झालेले टोके हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यामध्ये जे आहे टोके हे प्रसिद्ध ठिकाण स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न, स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जात असते? स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, वरीलपैकी दोन्ही म्हणजेच चित्तरंजन दास तसेच मोतीलाल नेहरू या दोन्ही व्यक्तींना स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून ओळखले जात असते। पुढचा प्रश्न, पाताळगंगा या नदीवर खालीलपैकी कोणते शहर स्थित आहे ते सांगायचं आहे। पाताळगंगा या नदीवर खालीलपैकी कोणते शहर स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील, खालापूर हे जे शहर आहे पाताळगंगा या नदीच्या किनारे स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न, चिपळूण हे प्रसिद्ध शहर खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। चिपळूण हे प्रसिद्ध शहर खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, वशिष्ठी या नदीवर जे आहे चिपळूण हे प्रसिद्ध शहर स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न, पितळखोरा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पितळखोरा ही लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, महाराष्ट्रातील औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये पितळखोरा लेणी स्थित झालेली आहे। पुढचा प्रश्न, मायनी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी किंवा जिल्ह्यात स्थित आहे? मायनी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये मायनी नावाचे अभयारण्य स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न, कारंजा सोहळ अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। कारंजा सोहळ अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, महाराष्ट्रातील वाशिम या जिल्ह्यामध्ये कारंजा सोहळ अभयारण्य स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न, खरुसा लेणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? खरुसा लेणी ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, महाराष्ट्रातील लातूर या जिल्ह्यामध्ये खरुसा लेणी स्थित झालेली आहे। पुढचा
प्रश्न, बांधवगड राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? बांधवगड राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतातील मध्य प्रदेश या राज्यामध्ये बांधवगड राष्ट्रीय उद्यान स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, नागार्जुन सागर हे प्रसिद्ध धरण कोणत्या नदीवर स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. नागार्जुन सागर हे प्रसिद्ध धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कृष्णा नदीवर जे आहे नागार्जुन सागर हे प्रसिद्ध धरण स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, भारतामध्ये सर्वात जास्त रामसर स्थळांची संख्या असलेले राज्य खालीलपैकी कोणते आहे? भारतामध्ये सर्वात जास्त रामसर स्थळांची संख्या असलेले राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मध्य प्रदेश हे जे राज्य आहे या राज्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये रामसर स्थळांची संख्या स्थित आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळते ते सांगायचं आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्रास जाऊन मिळत असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे सावित्री, वशिष्ठ आणि उल्हास हे तिन्ही नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळालेल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. निष्काम कर्ममठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीने केलेली आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. निष्काम कर्ममठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महर्षी कर्वे यांच्याद्वारे जे आहे निष्काम कर्ममठाची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, सर्वपल्ली राधाकृष्ण ही व्यक्ती राज्यसभेचे कितव्या क्रमांकाचे अध्यक्ष बनले होते ते सांगायचं आहे. सर्वपल्ली राधाकृष्ण ही व्यक्ती राज्यसभेचे कितवे अध्यक्ष बनलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सर्वपल्ली राधाकृष्ण सर्वात पहिले राज्यसभेचे अध्यक्ष असणारे एक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील रक्त एका दिवसामध्ये किती चक्रा किंवा किती वेळेस घुमत असते ते सांगायचं आहे मित्रांनो. मानवी शरीरातील रक्त हे एका दिवसामध्ये किती वेळेस चक्कर घालत असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मानवी शरीरातील जे रक्त आहे एका दिवसामध्ये 1000 वेळेस कमीत कमी चक्कर घालत असते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या प्राण्याला कधीच घाम येत नाही ते सांगायचं आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या प्राण्याला कधीच घाम येत नसतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. उंदीर एक असा प्राणी आहे या प्राण्याला कधीच घाम येत नसतो. पुढचा प्रश्न, कोणत्या देशामध्ये टुरिस्ट लोकांना मोबाईल वापरण्याची परवानगी नसते ते सांगायचं आहे? खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये टुरिस्ट लोकांना मोबाईल वापरण्याची परवानगी नसते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. नॉर्थ कोरिया एक असा देश आहे ज्या देशामध्ये टुरिस्ट लोकांना मोबाईल वापरण्याची परवानगी नाही दिलेली आहे. पुढचा प्रश्न, मानवी रक्ताच्या एका थेंबामध्ये किती हजार व्हाईट ब्लड सेल्स असतात ते सांगायचं आहे? मानवी रक्ताच्या एका थेंबामध्ये एकूण किती हजार व्हाईट ब्लड सेल्स असतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. मानवी शरीराच्या एका रक्ताच्या थेंबामध्ये जे आहे 10,000 प्लस जे आहे व्हाईट ब्लड सेल्स समाविष्ट झालेल्या असतात. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे? भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. जिम कार्पेट हे जे असे उद्यान आहे जे की भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान बनलेले आहे. पुढचा प्रश्न, राजगुरुनगर या ठिकाणी खालीलपैकी कोणते संशोधन केंद्र स्थित आहे? राजगुरुनगर या ठिकाणी खालीलपैकी कोणते केंद्र स्थित झालेले आहे? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. राजगुरुनगर या ठिकाणी जे आहे कांदा लसूण संशोधन केंद्राची एक स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, केगाव या ठिकाणी खालीलपैकी कोणते संशोधन केंद्र स्थित आहे? केगाव या ठिकाणी खालीलपैकी कोणते संशोधन केंद्र स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. डाळिंब संशोधन केंद्र जे आहे केगाव या ठिकाणी स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, डाळिंब संशोधन केंद्र स्थित असलेले केगाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? डाळिंब संशोधन केंद्र स्थित असलेले केगाव हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये डाळिंब संशोधन केंद्र स्थित असलेले केगाव हे ठिकाण स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, जागतिक नदी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? जागतिक नदी दिन हा खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 26 सप्टेंबर या दिवशी जे आहे जागतिक नदी दिन साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न, मुंबई प्रांतामध्ये होम रूल चळवळ कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेली होती? मुंबई प्रांतामध्ये होम रूल चळवळ ही कोणत्या व्यक्तीद्वारा सुरू केलेली होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 योग्य राहील. लोकमान्य टिळक यांच्याद्वारा जे आहे मुंबई प्रांतामध्ये होम रूल चळवळ सुरू झालेली होती. पुढचा प्रश्न पाहू आपल्यासमोर काय आहे. पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोणती व्यक्ती किंवा कोण तयार करत असते ते सांगायचं आहे? पंचायत समितीचे अंदाजपत्रक हे कोणाद्वारे तयार केले जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. जिल्हा परिषद यांच्याद्वारे जे आहे
राज्यामध्ये पंचायत समितीचे अंदाजपत्रक तयार करण्यात येत असते. भारतातील संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू खालीलपैकी कोणता व्यक्ती मानला जात असतो? भारतातील संसदीय शासन व्यवस्थेचा केंद्रबिंदू खालीलपैकी कोणता व्यक्ती मानला जात असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. पंतप्रधान हा जो व्यक्ती आहे भारतातील संसदीय व्यवस्थेचा केंद्रबिंदू मानण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, उटी हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? उटी हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. भारतातील तामिळनाडू या राज्यामध्ये उटी हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? अल्मोडा हे थंड हवेचे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतातील झारखंड हे जे राज्य आहे राज्यामध्ये अल्मोडा थंड हवेचे ठिकाण स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, मध्य प्रदेश राज्यामध्ये खालीलपैकी कोणते एक थंड हवेचे ठिकाण आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. भारतातील मध्य प्रदेश या राज्यामध्ये खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. पंचमढी हे जे थंड हवेचे ठिकाण आहे भारतातील मध्य प्रदेश या राज्यामध्ये स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, कोविड लसीकरणाची नोंदणी खालीलपैकी कोणत्या ॲपद्वारे करण्यात येत असे ते सांगायचं आहे? कोविड लसीकरणाची नोंदणी खालीलपैकी कोणत्या ॲपवर करता येत होती? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे मित्रांनो. कोविन नावाच्या ॲपद्वारे जे आहे कोविड लसीकरणाची नोंदणी करता येत होती. पुढचा प्रश्न, मगर प्रजनन संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? मगर प्रजनन संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. चेन्नई या ठिकाणी जे आहे मगर प्रजनन संशोधन केंद्राची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, भाऊ महाजन या व्यक्तींनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. भाऊ महाजन या व्यक्तींनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. धूमकेतू हे जे वृत्तपत्र आहे भाऊ महाजन यांनी सुरू केलेले आहे. पुढचा प्रश्न, सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या समाजाचे प्रमाण ग्रंथ आहे ते सांगायचं आहे? सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या समाजाचे प्रमाण ग्रंथ आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. सत्यार्थ प्रकाश हा जो ग्रंथ आहे आर्य समाजाचे प्रमाण ग्रंथ बनलेला आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी कॉन्स्टिट्यूशन असे करण्यात येत असते? कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन हे मिनी कॉन्स्टिट्यूशन असे केले जात असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. या ठिकाणी 42व्या घटनादुरुस्तीचे जे वर्णन आहे मिनी कॉन्स्टिट्यूशन असे करले जात असते. पुढचा प्रश्न, 42व्या घटनादुरुस्तीच्या वेळी भारताचे पंतप्रधान खालीलपैकी कोणती व्यक्ती होते? 42व्या दुरुस्तीच्या काळामध्ये भारताचे पंतप्रधान खालीलपैकी कोणती व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. इंदिरा गांधी यांनी जे आहे 42व्या घटनादुरुस्तीच्या वेळी भारताचे पंतप्रधान व्यक्ती बनलेल्या होत्या. पुढचा प्रश्न, मानवाचा मेंदू ऑक्सिजनशिवाय किती मिनिटे जिवंत राहू शकत असतो? मानवाचा मेंदू हा ऑक्सिजनशिवाय किती मिनिटे जिवंत राहू शकत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 4 ते 6 मिनिटे जे आहे मानवाचा मेंदू ऑक्सिजनशिवाय जिवंत राहू शकत असतो. पुढचा प्रश्न, एखाद्या राज्याचे क्षेत्र कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? एखाद्या राज्याचे क्षेत्र कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतीय संसद यांच्याकडे एखाद्या राज्याचे क्षेत्र कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, एखाद्या राज्याचे नाव बदलण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतो ते सांगायचं आहे मित्रांनो. एखाद्या राज्याचे नाव बदलण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. एखाद्या राज्याचे नाव बदलण्याचा जो अधिकार आहे भारतीय संसद यांच्याकडे देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, कर्वे यांनी स्थापन केलेले अनाथ बालिकाश्रम कोणत्या ठिकाणी स्थलांतरित झालेले होते ते सांगायचं आहे? कर्वे यांनी स्थापन केलेले अनाथ बालिकाश्रम हे कोणत्या ठिकाणी स्थलांतरित झालेले होते? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर मित्रांनो या ठिकाणी 2 योग्य राहील. हिंगणे या ठिकाणी जे आहे कर्वे यांनी स्थापन केलेले अनाथ बालिकाश्रम स्थलांतरित करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, धोंडो कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम कोणत्या कारणास्तव स्थलांतरित केलेले होते? धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम हे कोणत्या कारणास्तव स्थलांतरित केलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. प्लेगच्या साथीच्या कारणास्तव धोंडो कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम हिंगणे या ठिकाणी स्थलांतरित केलेले होते. तर विद्यार्थ्यांनो, आजची हे स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? इकडे तर नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला ही सुपर क्लास आवडलीच आहे आणि त्यामुळे या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे. चॅनलवर पहिली वेळ असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.